एमपीएससी देणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त अभ्यास नाही तर आता उत्तरपत्रिका कशी भरायची यावरचं तुमचं भवितव्य ठरणार आहे। कारण एक छोटीशी चूक आता गोल चुकला, एक पर्याय नाही भरला आणि खाडाखोड झाली आणि थेट गुण कपात किंवा उत्तरपत्रिका अवैध ठरेल। आयोगाने उत्तरपत्रिका आता 2 भागांमध्ये विभागलेली आहे। पहिला भाग म्हणजे फक्त प्रश्नांची उत्तरं नोंदवण्यासाठी आणि दुसरा भाग म्हणजे उमेदवाराचं नाव, बैठक क्रमांक, विषय कोड आणि प्रश्नपत्रिका क्रमांक यासाठी आणि स्वाक्षरीसाठी आणि वैयक्तिक माहिती भरण्यासाठी। परीक्षा संपल्यानंतर हे दोन्ही भाग वेगवेगळे केले जाणार आहेत। याचा उद्देश एकच आहे, तपासणी दरम्यान पूर्ण गोपनीयता राहील आणि कोणत्याही प्रकारचा पक्षपात टाळण्यासाठी। आता ही सुधारणा पॉलिसी लेव्हलवर सकारात्मक मानलेली जात आहे। आता प्रत्येक प्रश्नासाठी 4 नाही तर 5 पर्याय असणार आहेत। जर प्रश्नांचं उत्तर माहिती नसेल तर 5वा पर्याय निवडणं बंधनकारक असेल आणि जर कोणताही पर्याय निवडला नाही तर थेट 25% गुण वजा होतील। याचा अर्थ असा की रिकामा प्रश्न टाकणं आता धोकादायक ठरणार आहे। आतापर्यंत निगेटिव्ह मार्किंग मर्यादित होतं, पण आता ते अधिक कडक केलं गेलं आहे। चुकीचं उत्तर, एकापेक्षा जास्त पर्याय निवडणं, कोणताही पर्याय न निवडणं, खाडाखोड किंवा दुरुस्ती या प्रत्येक गोष्टीसाठी आणि प्रत्येक प्रश्नामागे 25% गुण कपात होणार आहेत। गुण पूर्णांकात आले तरी ते जसेच्या तसे मोजले जातील, कोणतीही राऊंड ऑफ सवलत नाही। आयोग का करत आहे हा बदल? आता एमपीएससीचा दावा आहे की गैरवापर थांबवण्यासाठी आणि मानवी हस्तक्षेप कमी करण्यासाठी, निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी।